शिवसेनेचा खोपोलीमध्ये पक्षप्रवेश सोहळा आणि आढावा बैठक पार पडली। या बैठकीदरम्यान ज्या पदाधिकाऱ्यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता त्यापैकी काही जणांनी पुन्हा आमदार थोरवे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केलाय। तर राष्ट्रवादीला जशास तसे उत्तर देण्यासाठी शिवसेनेने राष्ट्रवादीचा एक मोठा मासा गळाला लावलाय। राष्ट्रवादीच्या माजी नगरसेविका असलेल्या केविना गायकवाड आणि त्यांचे पती सामाजिक कार्यकर्ते विशाल गायकवाड यांना शिवसेनेत पक्षात प्रवेश दिलाय। तर नुकत्याच झालेल्या खोपोली नगर परिषदेच्या निवडणुकीत पक्षाचे तिकीट न मिळाल्याने नाराज होऊन राष्ट्रवादीत गेलेले आणि निवडणूक लढलेले शिवसेनेचे शिळफाट्यावरील एक धडाडीचे कार्यकर्ते उबेद पटेल यांनी पुन्हा शिवसेनेमध्ये प्रवेश केला। तसेच शेकाप पक्षाचे खांदे कार्यकर्ते म्हणून समजले जाणारे हमीद दुदुके यांनीही आमदार थोरवे यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून शिवसेनेत प्रवेश केला। शिवसेनेतून राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलेल्या बहुतांश कार्यकर्त्यांमध्ये खोपोली शहरातील शिळफाटा विभागातील कार्यकर्ते होते। म्हणून शिळफाट्यावर पुन्हा शिवसेनेची ताकद वाढावी यासाठी वासिम राजपूत या तरुणासह जवळपास 40 ते 50 कार्यकर्त्यांना शिवसेनेत घेऊन एक प्रकारे राष्ट्रवादीला सडेतोड उत्तर शिवसेनेकडून देण्यात आल्याचं पाहायला मिळते। आढावा बैठकीस आमदार थोरवे यांच्या समवेत खोपोलीचे नगराध्यक्ष कुलदीपक शेंडे, खोपोलीचे समन्वयक मोहन अवसरमल, शहर प्रमुख तात्या रिठे, शहर संघटक राजू गायकवाड, महिला आघाडीच्या जिल्हा संघटक सुप्रिया साळुंखे, महिला आघाडी शहर प्रमुख प्रिया जाधव तसेच युवा सेना आणि महिला आघाडी मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज खोपोली शहरामध्ये शिवसेनेच्या माध्यमातून आज या ठिकाणी अनेक पक्षप्रवेश या ठिकाणी घेण्यात आलेले आहेत। मागील 8 दिवसामध्ये राष्ट्रवादीमध्ये शिवसेनेचे काही माझे पदाधिकारी त्या ठिकाणी प्रवेश केलेला होता। त्यातले पदाधिकारी सुद्धा आज आमच्याबरोबर पुन्हा एकदा त्या ठिकाणी प्रवेश केलेला आहे। बाकी राष्ट्रवादीमध्ये मागच्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये गेलेले काही पटेल सारखे अधिकारी होते, त्यांनी सुद्धा आज पुन्हा एकदा शिवसेनेमध्ये या ठिकाणी प्रवेश केलेला आहे। त्यामुळे शिवसेना विकासात्मक दृष्टिकोन ठेवून आज नगरपालिकेची सत्ता या ठिकाणी शिवसेना भारतीय जनता पार्टी RPI ची सत्ता आहे। त्यामुळे पुढील काळामध्ये जास्तीत जास्त विकास खोपोली शहराचा गतिमान कसा करता येईल या दृष्टीने माझे सगळे नगराध्यक्ष, नगरसेवक, कुलदीप शेंडे आणि संपूर्ण टीम एक चांगल्या पद्धतीचं काम खोपोली शहरामध्ये उभं करत आहे। त्यामुळे दिवसेंदिवस शिवसेनेमध्ये प्रवेशाचा ओघ हा वाढतच राहणार आहे, कारण आम्ही खोपोलीचा विकास अधिक गतिमान करण्याचं काम हे पुढील काळामध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून, केंद्र सरकारच्या माध्यमातून जास्तीत जास्त निधी आणून या शहराचा विकास कसा करता येईल हा प्रयत्न आम्ही त्या ठिकाणी प्रामाणिकपणे करणार आहोत। आणि म्हणून आजचा प्रवेश हा याच माध्यमातून या ठिकाणी होत आहे। तेव्हा शिवसेना हा एकमेव पक्ष या ठिकाणी आहे की या माध्यमातून चांगला विकास खोपोली शहराचा या ठिकाणी होईल अशा अपेक्षेने या ठिकाणी शिवसेनेमध्ये अनेक लोकांचे प्रवेश या ठिकाणी होत आहेत। शिवसेना हा एक परिवार आहे आणि या परिवारामध्ये आपल्या कुटुंबामध्ये भांड्याला भांड लागत असतं आणि त्यामुळे मतभेद त्या ठिकाणी जरी झालेले होते तरी ते मनभेद नव्हते। त्यामुळे मतभेद होऊन काही कार्यकर्ते माझ्यापासून राष्ट्रवादीमध्ये त्या ठिकाणी गेलेले होते। त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर सचिन गुरसाल सारखे निष्ठेचे प्रामाणिकपणे काम करणारे कार्यकर्ते, सोएब मुल्ला असेल, त्यांनी तत्काळ या ठिकाणी पुन्हा एकदा शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे। बाकी राहिलेले कार्यकर्ते सुद्धा थोड्या दिवसामध्ये पुन्हा एकदा सोबळी परततील हा आत्मविश्वास मला त्या ठिकाणी आहे, कारण राष्ट्रवादी हा पक्ष आहे आणि शिवसेना ही संघटना आहे। त्यामुळे शिवसेना ही बाळासाहेबांच्या विचारांनी चालणारी संघटना असल्यामुळे या संघटनेवर काम करणारा कार्यकर्ता कधीच दुसऱ्या पक्षामध्ये त्या ठिकाणी काम करू शकत नाही आणि हे आपल्या सगळ्यांना आम्हाला माहिती आहे। कारण ज्या कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे शिवसेना वाढीसाठी काम केलेलं आहे ते कार्यकर्ते थोडे रागापोटी जरी त्या ठिकाणी गेलेले असतील तरी थोड्या दिवसामध्ये राहिलेले कार्यकर्ते सुद्धा पुन्हा एकदा सुरळीत परततील हा आत्मविश्वास मला त्या ठिकाणी आहे। म्हणून उबेद पटेल सारखे सुद्धा कार्यकर्त्यांनी आज शिवसेनेमध्ये या ठिकाणी प्रवेश केलेला आहे। त्यामुळे मागील 8 दिवसापूर्वी ज्या काही बातम्या या ठिकाणी पत्रकारांच्या माध्यमातून, मीडियाच्या माध्यमातून या ठिकाणी देण्यात आलेल्या होत्या की शिवसेनेला त्या ठिकाणी चपराक दिली, परंतु शिवसेना ही दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे। आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पाहताय की शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण शिवसेनेचं दौडदौड सुरू झालेली आहे। अनेक प्रवेश त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये होत आहेत। बच्चू कडूंनी पूर्ण प्रहार संघटना घेऊन बच्चू कडू शिवसेनेमध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे।
त्यामुळे शिवसेना ही दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. त्यामुळे या संघटनेवर विश्वास ठेवून अनेक लोक प्रवेश करत आहेत. पुढील काळामध्ये सुद्धा आपल्याला अनेक प्रवेश या खोपोली शहरामध्ये शिवसेनेमध्ये झालेले आपल्याला पाहायला मिळतील.